ओम नमः शिवाय। प्रसन्नानंदी नित्यम होतु भवतु। प्रस्तावना शिरीष पटवर्धन, सविनय सादर 6 मे 2025। श्रीराम। प्रसन्नता, आनंद, संतोष, समाधान जीवनाचे आयुष्याचे ध्येय आहे। हेच खरेखुरे बावनकशी शुद्ध औषध आहे। पूर्णविराम। ओम नमः शिवाय। श्रीराम। प्रसन्नानंदी नित्यम होतु भवतु या नवीन होऊ घातलेल्या पुस्तिकेत याचाच विचार केला आहे। बरेच वर्ष आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असतो। 20 वर्ष, 10 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष हे सर्व करत असून आपल्या आनंदात, प्रसन्नतेत, संतोषात फरक पडला का? यावरून मला एक उदाहरण आठवतंय। माझे एक मित्र 50 वर्ष देवळात जातात। त्यावेळेला आम्ही त्यांना हसायचो। ते मला एक दिवस म्हणाले, अरे शिरीष, मी 50 वर्ष देवळात जातोय, तुम्ही कधी जायचा नाही। मला हसायचा आणि तरीसुद्धा माझ्यावर ही पाळी का आली? त्यावेळी मी त्याला हा प्रश्न विचारला की माझे गुरु, अनेक गुरु आहेत, त्यातले एक गुरु मला नेहमी विचारतात की तू जी साधना करतोस, तू जे काम करतोस, तू जो उद्योग करतोस, त्यातून जर तुला संतोष, आनंद, समाधान, प्रसन्नता मिळत नसेल, स्वभावात फरक होत नसेल, त्याच्यात वाढ होत नसेल तर काहीतरी चुकतंय। पूर्णविराम। ओम नमः शिवाय। श्रीराम। याचं कारण अगदी सोपं आहे। कारण प्रसन्नता, संतोष, समाधान आपल्याला व्यवस्थितपणे शिकवलंच गेलं नाही आणि हा प्रपंच, ही पुस्तिका त्यातील एक पाऊल आहे आणि याची सुरुवात प्रसन्न बाळंतपणापासून करतो। कारण पेशाने मी स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहे। श्रीराम। दर गुरुवारी पुणे येथे विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ जरूर 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 घ्या आणि पुस्तिकेबद्दल काही सूचना समक्ष करायच्या असतील तर आपले स्वागत आहे। आणि शेवटी नेहमीप्रमाणे नाहम करता हरि करता, हरि करता ही केवलम। हरिओम तत्सत। ईश्वर अर्पणम अस्तु।